नमस्कार, जय महाराष्ट्र. मी श्वेता विलास म्हात्रे. आज प्रभाग क्रमांक 13 मधनं मी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर आली आहे. मॅडम, कितव्या टर्म असेल आपला इलेक्शन लढत? हा माझा सेकंड टर्म आहे. लास्ट टाइम सुद्धा मी उभी होती इलेक्शन्सला, पण तेव्हा युतीमुळे काय तिकीट थोडं वरनं जे झालं ते त्याच्यात आपल्याला मी इंडिपेंडेंट फॉर्म भरला होता. आपल्या बोनकुडे गावात किंवा या आपल्या खोबर घेण्यात जनतेच्या कोणकोणत्या समस्या आहेत? बघा, जसं मी आता सांगितलं, मी लास्ट टाइम सुद्धा उभी होती. त्यानंतर कसं आहे, आपली थिंकिंग अशी आहे की सोशल वर्क आणि कामातनं आपली ओळख आज निर्माण केली आहे मी. आज इथले जनतेचे जे काय मूलभूत सुविधा होते त्या आजपर्यंत मी सगळ्या माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा मी सोडवण्याचा प्रयत्न केलाय आणि निश्चितच आज लोकांचा सुद्धा त्यासाठी खूप चांगला असा प्रतिसाद आहे. आरोग्य सुविधेविषयी बोललं जाईल मॅडम. एवढा मोठा हॉस्पिटल आहे, तिथे MRI मशीन नाहीये. जर तुम्ही निवडून आलात तर पालिकेत हे प्रश्न उपस्थित का आरोग्याचे? 100% इथले जे मी नेहमी बोलते का कामातनं आम्ही आमची ओळख निर्माण करणार आहे. कारण बाळासाहेब नेहमी सांगतात की 80% समाजकारण आणि 20% आपण राजकारण केलं पाहिजे. सो आरोग्य हा सगळ्यात मोठा विषय आहे. आज लोकांचे जे काय आरोग्यासाठी आपण आज ॲम्ब्युलन्स सुद्धा आपण आपल्या शाखेच्या बाहेर उभी ठेवली आहे 24/7. आणि हॉस्पिटलचे जे काय इश्यूज असतात ते आपण नेहमी घेतच असतो. आणि हे जे MRI मशीन्स असो या अजून काय विषय असतील तर ते निश्चितच आम्ही त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तुमचा प्रचार सुरू झालेला आहे, जनतेचा कसा रिस्पॉन्स भेटतो तुम्हाला? खूप छान असा रिस्पॉन्स आहे. कारण कसं आहे, आज काम करणारे उमेदवार पाहिजे. नेहमी तेच चेहरे या की नेहमी तेच घराणेशाहीतले उमेदवार. सो जनता ही त्या गोष्टीला कुठेतरी कंटाळली आहे. आणि कसं आहे, जनतेला आज नेहमी भेटणारा उमेदवार, नेहमी 1 to 1 असणारा उमेदवार आज हवाय. आपल्या पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाची पोचपावती तुम्ही लोकांच्या घरापर्यंत कशी पोहोच, यांच्या योजना लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवली? 100% आज आपण सगळेच जण बघतोय. आज आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आज कामं करतायत, दिवस रात्र आज ते जनतेसाठी झटतायत. आणि जनतेचे छोटे छोटे प्रश्न देखील असतील तर समस्या असतील ते समजून घेऊन छोटे छोटे प्रश्नातनं चांगल्या योजना आज जनतेसाठी ते काढत आहेत. आणि ते नक्कीच आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जनतेपर्यंत. लाडली बहीण योजना असेल, परत बरेचसे अशा योजना आहेत महिलांसाठी जास्तीत जास्त आज शिंदेसाहेब योजनेवर काम करतात. आणि महिलांचा देखील खूप छान असा प्रतिसाद आहे. त्यांना पण वाटतंय का आपली शिवसेना ही आपल्या हक्काची आहे आणि शिवसेनेचे उमेदवार हे खरंच प्रामाणिकपणे आज जनतेसाठी काम करत आहे. सो नक्कीच शिंदे साहेबांचं जे काम आहे ते महिलांच्या आणि आपल्या प्रत्येकाच्या घरोघरीपर्यंत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा पॅनल सिस्टम प्रमाणे निवडणूक घेतली जाते. मग पॅनल सिस्टम विषयी आपलं काय मत आहे? ही पद्धत सोपी आहे का कठीण आहे? बघा, पॅनल सिस्टम हा प्रथमच नवी मुंबईत हे सगळं आहे. सो काही जनतेला म्हणजे जे आपले वयस्कर जे आहेत आपले, त्यांना थोडं समजायला कठीण होत आहे. कारण ते बटन किती दाबायचे, कुठे दाबायचे, ते ब क ड, मग ते त्यांना समजवायला लागतोय आम्हाला. पण कुठेतरी एक बघायला गेलो तर आज जे खरंच प्रामाणिकपणे आज जनतेची कामं करतायत निस्वार्थीपणे, फक्त आपला वॉर्ड पकडून नाहीयेत. जसं आज मी माझा कधी वॉर्ड पकडून कामं नाही केलेत. मी जसं जनता आपल्या शाखेवर प्रत्येक माणूस येणारा हा आपल्या शाखेवर काहीतरी जो प्रॉब्लेम्स घेऊन येतो त्याचा आम्ही निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. सो आम्ही कधी असा भेदभाव नाही केला का तू त्या प्रभागातला आहे तर तू तिकडे जा. सो आमच्यासाठी माझ्यासाठी तर मला असं चांगलंच आहे की कुठेतरी न्याय भेटतोय आमच्या कामाला. आणि चारही प्रभागातनं आज मतदान होणार. सो हे पॅनल सिस्टम कुठेतरी चांगलं पण आहे, फक्त समजणं थोडंसं अवघड होतंय. आपल्या परिवाराचा साथ आपल्याला कसं भेटलाय या इलेक्शन मध्ये? खूपच छान भेटलाय. कारण आमच्या घरातले पण नेहमीच बघत आल्यात. आज लहानपणापासून थोडंसं माझी आजी राजकारणात होती, माझे वडील राजकारणात आहेत. सो पहिल्यापासून घरातला वातावरण हा राजकारणातलाच असल्या कारणाने आणि समाजकारणातला असल्या कारणाने
आम्ही पहिल्यापासून मी समाजकारण करत आहे आणि घरातल्यांचा देखील या गोष्टीला खूप चांगला असा सपोर्ट आहे. सगळेजण स्वतः मैदानात उतरल्यात आणि घरोघरी प्रचार देखील माझ्यासोबत करत आहेत आणि खूप पॉझिटिव्ह असं वातावरण आहे. निवडून आल्यावर पहिला काम आपण कोणता कराल जनतेच्या हिताचा? निवडून आल्यावर मी माझ्या याच्यात नेहमीच सांगते का ज्या मूलभूत सुविधांपासून आजपर्यंत इथली स्थानिक जनता जी वंचित होती, सो पहिला माझा तेच असेल, कारण मला माझ्या कामातनं मला माझं नाव करायचंय. सो मी काम असं करणार की पुढच्या 5 वर्षानंतर जनता मला स्वतःहून बोलेल का आम्हाला हेच कॉर्पोरेटर पाहिजे. सो माझं पहिला काम असं असेल की माझ्या कामगिरीतनं असं नाव झालं पाहिजे. आज आपण प्रभागात माझं कार्य अहवाल, आज मी केलेली कामांचा कार्य अहवाल आणि त्यासोबतच वचननामा, जे इथले स्थानिक जे काही मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण आतापर्यंत काम करत आहोत आणि सगळे प्रश्न सोडवण्याचा मी 100% याच्यातनं प्रयत्न करणार. सो मी सगळ्या गोष्टी आज मी घरोघरी ह्या प्रचाराद्वारे माझ्या पोहोचवलेल्या आहेत.